मैत्रिणींनो, आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते. उन्हाळ्यात थंडगार सर्व केलं तर याची मजा अजूनच वाढते. तर व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे फ्रूट कस्टर्ड. तर चला मग कशी बनवायची ती आपण बघू. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यातलंच थोडं दूध मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 चमचे हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं आहे. कस्टर्ड पावडर छानपैकी एकजीव करून घ्यायचं, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या त्यामध्ये राहायला नको. इथे बाजूलाच आता दूध उकळायला लागलेलं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी साखर ही घातलेली आहे. अर्धा लिटर दुधाला 1 वाटी साखर ही आवश्यक आहे. त्यानंतर जे कस्टर्ड पावडर मिक्स करून दूध केलेलं होतं ते आपण आता यामध्ये थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की इथे आता दूध हे घट्ट यायला लागलेलं आहे. लगेच गॅस बंद करून थंड करून घ्यायला ठेवून द्यायचं. त्यानंतर मी इथे फळं घेतलेली आहे. सफरचंद घेतलं आहे, अनार, अंगूर आणि बनाना घेतलेले आहे. सर्व फळं हे बारीक काप करून बाजूला ठेवून द्यायची. आता एक ब्लेंडर घ्यायचं, त्यामध्ये 1 केळ कापून टाकायचं, त्यामध्ये त्यातलं दूध घ्यायचं आणि छान ब्लेंड करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आपण जे फ्रूट्स घेतले होते त्यांचे बारीक काप करून घेतलेले होते ते आता यामध्ये मिक्स करणार आहोत. सफरचंद, केळी, अंगूर आणि अनारचे दाणे अशा प्रकारे आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जर इतरही फळं आवडत असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचं. तर अशा प्रकारे आपलं इथे रेडी झालं आहे फ्रूट कस्टर्ड. जेवणानंतर काही खास खायचं असेल तर फ्रूट कस्टर्ड हा बेस्ट पर्याय आहे आणि जेवणानंतर खाल्लं की याचा आनंद देखील दुप्पट येतो. तर अशा प्रकारे आजची आपली ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी इथे तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.